बाळ असतो रणभूमीच्या ठिकाणी अभिमन्यू मारला गेला आणि सुभद्रा रडत होती. ज्यावेळेस आई सुभद्रेला दुःख झालं ना, भगवान कृष्ण त्या सुभद्रेची समजूत घालत होते. सुभद्रे रडू नको ग. सुभद्रेच्या अंतःकरणाचा बाण फुटला. महिला मंडळी पुढे सरका जरा जरा. माझा काळजाचा तुकडा मला सोडून गेला. सुभद्रा रडू नको. भगवान कृष्ण त्या सुभद्रेची समजूत काढत होते, पण सुभद्रेचं दुःख कमी होत नव्हता. माझा मुलगा गेला. भगवान कृष्णाला राग आला. भगवान कृष्णाने सांगितलं, सुभद्रे अगं तू कोण आहेस? धनुर्धारी असणाऱ्या अर्जुनाची धर्मपत्नी आहेस. धनुर्धारी असणाऱ्या कर्तुम अन्यथा कर्तुम असणारी तू माझी बहीण आहेस आणि असं निब्रत्वाने लढतेस. त्यावेळेस सुभद्रा काय म्हणत होती माहिती का तुम्हाला? सुभद्रेने सांगितलं, दादा मी अर्जुनाची धर्मपत्नी म्हणून नाही रडत बाई, भगवान कृष्णाची बहीण म्हणून नाही रडत, तर मी माझ्या एका मुलाची आई म्हणून रडते. अहो मुलगा गेल्याच्या नंतर आईला किती दुःख असते सांगा. कोण आहे आई? कोणी बांधलं मंदिर? मंदिर आपण बांधलं. मंदिरातला देव तरी कोणी बसवलं? आपणच बसवला नाही का? मंदिर आपण बांधलं, मंदिरातला देव आपण बसवला. कोणी घडवलं ते मंदिर, कोणी घडवलं ते देव, पण त्या देवाची पूजा पण चालू आहे. जीवनामध्ये कोणी आपल्याला, अरे ज्याला आपण घडवलं त्याची सेवा चालू आहे, पण जिनं आपल्याला घडवलं तिचं काय? जीवनामध्ये त्या आईची कधीतरी सेवा केली पाहिजे नाही का? एका मुलाची आई मेलती पा आणि मुलगा असणारा रडत होता. 10-5 बाया असणाऱ्या जमा झाल्याने सांगितलं, बाळा रडू नको रे. बाळा काय रडतोस? तो मुलगा बोलत होता, माझी आई गेली माझी आई. त्या मुलाच्या अनावर दुःख पाहून एक म्हातारी त्या मुलाच्या जवळ आली आणि सांगितलं, हे बाळा रडू नको. त्या मुलाला त्या म्हातारीनं आपल्या हृदयाला धरलं, मिठी मारली, डोळे पुसले, सांगितलं, बाळा रडू नको रे वागा, रडू नको. तो मुलगा रडतच त्या म्हातारीला म्हणत होता, गेली माझी आई गेली माझी आई, मला आई नाही. त्या म्हातारीला त्या मुलाची दया आली आणि सांगितलं, बाळा असं कर, मला तुझी आई समज, पण रडू नको. मुलगा रडतच बोलत होता, आई समज पण आई नाही. आई कोणालाही समजित येईल. माती आड गेलेला, ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. म्हणून शास्त्र सांगतो, मात्र देवो भव. आईची सेवा करायची सांगितली शिवपुराणात. बघा आई किती महान असते. काय करीत नाही ती आई आपल्या मुलासाठी. सगळं आयुष्य आपल्या मुलासाठी दान देते का? तिचं नाव आहे पा आई. आईचा वात्सल्य भाव, आईचं प्रेम. जी आई नेत्राच्या जीवाचा पाळणा करते, कडे खांदा वागवते, दूध भरवते, लहानाचं मोठं करते. काय करत नाही ती आई. आणि तशा आईचं लेकरू जर गेलं तर आईला काय वाटेल? काय वाटेल त्या आईला? आईने आपलं सगळं आयुष्य मुलाला दान दिलेलं आहे. घरामध्ये आई जेवण वाढते, बायको पण जेवण वाढते नाही का? मुलगा जर कुठं कामाला ड्युटीला असला तर बायकोने जेवण वाढावं. घरात जर भांडण झालेलं असलं तर जेवताना ती बायको
जेवतानाच मुलाला घरानं सांगते, नवऱ्याला घरानं सांगते, तुमची आई मला भांडली. भरलेलं ताट असते आईचं घरानं मुलाला सांगत असताना मुलगा जेवण खाऊ जेवत नाही, आणि बायको तर जेवतानाच तुमची आई मला भांडली बोलते. मुलगा तसा तसा ताटावून उठला, उपाशी राहिला. दुसऱ्या दिवशी आई जेवण वाढत होती. ज्यावेळेस आई जेवण वाढत होती का त्यावेळेस त्याची बायको त्याला भांडली होती. डोळ्यातून आईच्या वासरू वाहत होते, मुलाला जेवण वाढत होती. पा आईच्या तोंडाला घरानं सांगायचा विचार मनामध्ये आला, पण मुलगा जेवत होता आणि आईच्या आसरू अनावर होते. तेवढ्यात आईनं विचार केला, जेवता जेवता जर मी माझ्या लेकराला घरानं सांगितलं तर माझं लेकरू उपाशी पोटी राहील नाही का. सारख्या आईच्या डोळ्यातून धारा राहत होत्या. पण आई 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 त्याची बायको भांडली हे आपल्या मुलाला जेवताना घरानं करत नव्हती का. त्या आईला माहित होतं जेवता जेवता जर माझ्या मुलाला मी हे घरानं सांगावं तर माझा मुलगा ताटावून उठेल आणि माझं लेकरू उपाशी राहील. माझं लेकरू जर उपाशी राहिलं तर मी कसं बघू. बघा आपला मुलगा उपाशी राहू नये म्हणून आई बायको जरी भांडली ना तर ती घरानं सांगत नाही तिचं नाव आई आहे. काय आईचा भाव असतो. एका चित्रकाराला मी सांगितलं, बाबा तू जगाचं चित्र काढतो, आईचं चित्र काढून दाखव बरं. तो माझ्या जवळ आला आणि म्हणला, महाराज मी जगाचं जरी चित्र काढलं ना तर आईचं चित्र काढू शकत नाही का. महाराज सांगू का तुम्हाला, जिनं माझं चित्र काढलं आणि या जगाला दाखवलं त्या आईचं चित्र काढण्याची ताकद काय माझी आहे. हे चित्र कोणी कोणाला दाखवलं, आपलं चित्र कोणी काढलं. म्हणून आई महान आहे. काही आई बघा तुम्ही, काही आईचं जीवन फार वेगळं असतं बरं. शिवपुराणात आईची कथा सांगितली. विधवा आई. काही आई मुलाला जन्म देतात, पण काही मुलं आईला सोडून वेगळं राहतात. वेगळं नाही का, बाजूला राहतात बाजूला. अशा खेड्यात त्यांना करमत नाही म्हणून आई खेड्यात ठेवायची आणि आपण आपली बायको घेऊन शहरात राहायचं. आई एकटी राहते हो, एकटी, आणि मुलगा शहरात राहतो. आईला मुलाची आठवण येते. त्या काळात फोन नसतात म्हणून आई एका शेजाऱ्याला बोलवते, सांगितले, बाबा हे माझ्या मुलाला पत्र तरी लिहि, मला बघावं वाटायले, मला भेटावं वाटायले, पत्र लिह. शेजाऱ्यातून पत्र लिहितो. इकडे मुलाला पत्र जाते, मुलगा पत्र पाहतो. काही लिहिलं असं आईने आपल्या मुलाला पत्र लिहिलं, बाळा हे बाळा मला तुझी रोज आठवण येते रे, मी तुला भेटायला येऊ का. सांग ना बाळा कधी येऊ, सांग ना सांग ना. तिकून मुलगा परत आईला पत्र पाठवतो. तो पोस्टने नेतो, दारात आवाज देतो आणि आई पत्र पाहते. ते पत्र आपल्या हृदयाला धरते आणि गलोगल फुलते. हे रामू, हे माझ्या 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 मुलाचं पत्र आलं, दाखव ना, वाचव, दाखव ना माझ्या लेकरांनी माझ्यासाठी काय लिहिले, मला एकदा वाचून दाखव. आईला दिसत नाही हो. आणि ते पत्र असणारा शेजारी फाडतो आणि वाचून दाखवतो. काय लिहिलं पत्रात त्या मुलाने आपल्या आईसाठी, काय काय उत्तर दिलं. त्या पत्रात असं लिहिलं तर, आई तू गावाकडेच राहा, तू माझ्याकडे येऊ नकोस. आई आई तू आंधळी आहेस, आई तू उद्रूप आहेस, आई तुला दिसत नाही. आणि तुला पाहिल्याच्या नंतर माझे मुलं पण भीतात म्हणून तू खेड्यातच राहा. काय वाटलं असेल हो त्या आईला. आईचं अंतकरण भरून आलं, दुःख हृदयात ठेवलं आणि आमच्या आईचा अंतकाळ जवळ आला हो. मरणाच्या अगोदर त्या आईने शेजाऱ्याला बोलवलं, त्याच्यापाशी एक पत्र दिलं. सांगितलं माझं काही खरं नाही, पण मी जरी मेले ना एखादबार माझा मुलगा येईल आणि आल्याच्या नंतर त्याला हे पत्र दे.
आई मृत्यू पावली आणि हा मुलगा 6 महिन्यांनी सहज त्या रस्त्याने जात होता हो. त्याला आपल्या आईची आठवण झाली आणि त्या घराकडे पाहिलं तर त्या झोपडीला कुलूप होतं, कुलूप. त्या झोपडीला कुलूप होतं म्हणून पुढे सारखा, पुढे सारखा. शेजाऱ्यांनी सांगितलं 6 महिने झाली, 6 महिने ती कधीच गेली. पण तू तिचा कोण आहेस, तुझा आणि तिचा संबंध काय? त्या शेजाऱ्यापाशी त्याने सांगितलं ती माझी आई होती. आई तुझी आई होती? मग थांब थोडं. तो शेजारी घरात गेला. घरातून जी मरणाच्या अगोदर ज्या आईने चिठ्ठी लिहून दिलती ना, ती चिठ्ठी त्याने सांगितलं तुझ्या आईने मरणाच्या अगोदर माझ्याकडे एक चिठ्ठी दिलेली, ही चिठ्ठी घेऊन जा. त्याने ती चिठ्ठी घेतली, पाहिली. काय लिहिलं असेल? आईने मरणाच्या अगोदर आपल्या मुलाला चिठ्ठीत काय लिहिलं असेल? काय काय भाव होता आईचा, नेमकं काय लिहिलं तरी असेल काय? त्या मुलाने ज्यावेळेस ती चिठ्ठी पाहिली ना, तो वाचित होता हो. त्या चिठ्ठीमध्ये त्या आईने लिहिलं तर बाळा, ए बाळा, ते म्हणतोस ना, अरे रोज मला तुझी आठवण येत होती रे, पण तू नाही आला मला भेटायला, नाही का? नाही येऊ दे, तो तर आलाच नाही, पण मला पण येऊ दिलं नाही, नाही का? काय आईचं वात्सल्य असेल हो. मरणाच्या अगोदर या चिठ्ठीत आईने जे शब्द लिहिलते ना, ते हृदयाला भिडणारे होते. पा हे बाळा, तू मला बोलत होतास मी अंगी आहे, मी उद्रूप आहे, मला दिसत नाही. सांगू का तुला? सांगू बाळा? अरे ज्यावेळेस तू 1 वर्षाचा होतास ना, त्यावेळेस मी अंधी का झाले माहिती तुला? मला का दिसत नाही? 1 वर्षाच्या असताना मी तुला कडेवर घेऊन अशा रोडने रस्त्याने जात होते रे, आणि जाता जाता समोरून एक गाडी आली, त्या गाडीची तुझी माझी धडक झाली. मार तर दोघाला लागला, दोघही दवाखान्यात गेले, पण डॉक्टरने सांगितलं मुलगा जिवंत आहे, पण त्याला दिसणार नाही, त्याचे दोन्ही पण डोळे गेले. मला हे दुःख सहन झालं नाही बाळा, आणि त्याच वेळी त्याच दवाखान्यात मी माझे 2 डोळे काढले आणि तुला दिले बाळा, म्हणून मी आंघोळ झाली. बाळा लक्षात घे बाळा, बाळा आज मी तुझ्या सोबत नाही बाळा, पण माझे डोळे तुझ्या सोबत आहे. माझ्या बाळा, माझ्या डोळ्याने तू सगळं जग पाहतो बाळा. बाळा मला मरण्याची भीती नाही, हे माझ्या बाळा तू सुखी राहा. हा भाव कशाला म्हणायचं? अरे ज्या आईने, ज्या मुलाने अंतकाळाला जो मुलगा आईच्या जवळ नव्हता, पुत्र करता जी आई मुलाच्या योगात मिली, त्याच आईने मेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या त्या पत्रामध्ये भाव व्यक्त केला. बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, कोणी नाही पाणी